आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आणि आज वकिलांच्या सोबत काही चर्चा केल्याचं कळतंय, पण ही बातमी सविस्तर पाहूयात। पण त्याआधी एक मोठी बातमी हाती येते। नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली। अजित पवार यांच्या कृतीचं समर्थन केल्याने जयंत पाटील यांनी बाबा गुजर यांच्यावरही कारवाई केल्याचं कळतं। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट राष्ट्रवादीच्या संदर्भातली। अनिल देशमुख पक्षाचे मालक असल्यासारखे वागतात आणि त्यांना विदर्भात दुसरं नेतृत्व तयार होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचा थेट आरोप करत बाबा गुजर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातले आणखीन एक नेते आहेत त्यांची जयंत पाटील यांनी उचलबांगडी केली। आम्ही आजही उद्याही आणि जोपर्यंत पवार साहेब आहे तोपर्यंत आमचं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचं दैवत राहणार आहे। काल मला अनिल देशमुख साहेबांचा फोन आला की आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पवार साहेबांच्या समर्थनार्थ बॅनर लावायचे आहे, पोस्टर लावायचे आहे। मी देशमुख साहेबांना सांगितलं की माझं स्वतःचं वैयक्तिक आदरणीय पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी मला 5 तारखेला बोलवलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातले महत्त्वपूर्ण पदाधिकारी घेऊन मी बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि अनिल देशमुख इथं नसताना 4.5-5 वर्ष जो मी पक्ष सांभाळला, मला काय अडचणी आली, जिल्ह्यात भविष्यात संघटन कसं उभं करता येईल या दृष्टीने मला विचारविनिमय करायचा आहे। या दृष्टीने मी त्यांना सांगितलं। त्यांना असं वाटलं की 4.5 वर्षात अनिल देशमुखांनी संघटनेसाठी काय केलं हे सर्वसामान्य नागपूर जिल्ह्यातल्या नव्हे तर विदर्भातल्या लोकांना माहीत आहे। ते त्यांच्या मतदार क्षेत्राच्या बाहेर कधी निघाले नाही। संपूर्ण संघटन मी नवीन कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते जोडून आपण उभं केलं। हे त्यांना वाटलं कदाचित हे सगळं भांडाफोड होईल, म्हणून त्यांनी तात्काळ जयंत पाटलांना मला काढायचा अधिकार नसताना त्यांनी मला काढलं। आता नव्याने सुनील तटकरे साहेब प्रदेशचे अध्यक्ष झालेले आहेत। आम्ही राष्ट्रवादीतच आहोत आणि राष्ट्रवादीचेच पदाधिकारी राहणार। त्यामुळं हे सर्व कटकारस्थान अनिल देशमुख यांनी रचलं आणि मला बडतर्फ केलं। मला सांगा, तुम्ही नवीन प्रदेशाध्यक्ष तुम्हाला मान्य आहे, त्याचा अर्थ तुम्ही अजित पवार गटात सामील असं म्हणायचं का? 100%। आज जर या विदर्भाचा म्हणा किंवा नागपूर जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचा प्रिय माणूस म्हणून खंबीर नेतृत्व देणारा अजित पवारच एक माणूस असा आहे की तो आम्हाला, अजित पवार साहेब हे आम्हाला संपूर्णपणे आमच्या पाठीशी उभे राहू शकतात। त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब हे आम्हाला अत्यंत जवळचे आहेत। ते देखील आम्हाला केंद्राच्या दृष्टीने जर काही आम्हाला मदत लागली ते देखील मदत करू शकतात। तर अशा दृष्टीने आम्हाला 2 खंबीर नेतृत्व आमच्या जवळ आहेत। त्यामुळं अजित पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे नागपूर जिल्ह्यातला प्रत्येक पदाधिकारी राष्ट्रवादीचा उभं राहील हा मला विश्वास आहे। प्रत्येक पदाधिकारी की नागपूरमध्ये पण दुफळी आहे म्हणजे याबाबत? सध्या संघटनेचे जे पदाधिकारी आहे माझ्या कार्यकारिणीतले ते 70 ते 80% पदाधिकारी हे अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत। पण मला एक सांगा, ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांना तुमच्यावर कारवाई केलेली आहे, कुठेतरी अनिल देशमुख यांच्या वागणुकीवर किंवा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात का? विषय एक महत्त्वाचा असा आपण करा, जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली तेव्हा सन्माननीय दत्ता मेघे साहेब यांनी संपूर्ण धुरा ही विदर्भाची सांभाळली होती। ज्यांनी ह्या पक्षाला उभं केलं आणि त्यानंतर जेवढे पक्षाचे अध्यक्ष झाले नागपूर जिल्ह्याचे, त्यांना कशा पद्धतीनं कटकारस्थान काढण्याचं काम एकमेव एकाच माणसाने केलं की या जिल्ह्यामध्ये अनिल देशमुख शिवाय दुसरा माणूस तयार झाला नाही पाहिजे, ही त्यांची पहिलेपासूनची भावना आहे। म्हणून कोणाला तिसरं नेतृत्व इथं तयार नाही झालं पाहिजे। एक रमेश बंग साहेब आणि दुसरं अनिल देशमुख साहेब, हेच त्यांचं कटकारस्थान राहिलं। संघटनेमध्ये त्यांनी कधीच रस घेतलेला नाही। ते त्यांच्या मतदारसंघाच्या क्षेत्राच्या बाहेर नाही निघाले, म्हणूनही आमच्यावर कारवाई केली। हे सगळं करत असताना आज नागपूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना हे वाटायला लागलं की संघटना वाढवली ह्याचाच फळ म्हणून माझी बडतर्फी केली का, हा एक प्रश्नचिन्ह आहे।